नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। नमस्कार मंडळी, तर अन्नपूर्णा आजी आणि गौरीची होणार भेट, तर दुसरीकडे अन्नपूर्णा आजी मागणार आपल्या कंबळीची माफी, तर कामिनी पोचणार कंबळीच्या गावामध्ये। तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता कंबळी आणि निंगी ह्या दोघींनी ठरवलेलं असतं की आता आपण गावाकडे निघून जाऊया। तर आता अन्नपूर्णा आजींना राजन सांगत असतो की आई, ह्या सगळ्यामध्ये कंबळीची काहीच चूक नाही, कंबळीला माफ करून टाक, तिने हे सगळं केलं फक्त आपल्यासाठी, त्याच्यामुळे कंबळीला आपण माफ केलं पाहिजे। तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर अन्नपूर्णा आजींच्या मनामध्ये कंबळीबाबत अजूनही तेवढाच राग असतो जेवढा आधी होता, कारण की अन्नपूर्णा आजींना वाटत असतं की कंबळीने आपल्याला फसवलंय, त्याच्यामुळे तिला माफ नाही केलं पाहिजे। तर दुसरीकडे मित्रांनो, भयानक गोष्ट अशी घडते की कामिनीला आता सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे कंबळीच्या गावाचा पत्ता सापडतो आणि कामिनीला कंबळीच्या गावाचा पत्ता का हवा असतो याबाबत मात्र कंबळी आणि निंगीला काहीच आयडिया नसते, कारण की काही ना काही घडणार हे त्या दोघींना माहीत असतं। तर कंबळी आणि निंगी म्हणत असतात की ह्या आपल्या आई आबांना तर त्रास नाही ना द्यायची, त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे। तर दुसरीकडे आता ऋषीला कंबळीशिवाय करमत नसतं, हे तुम्हाला तर माहीतच असेल, कारण की कंबळी आणि ऋषीला एकत्र येण्यासाठी खूप सारे प्रयत्न त्यांचे चालू असतात, पण आता बिचारा ऋषीला कळत नसते की कंबळीला कसं मी माझ्यापर्यंत घेऊन येऊया। त्याच्यासाठी सायबा आता ऋषीला सगळ्यात जबरदस्त आयडिया सांगतो आणि म्हणतो की जर मुलांकडे नवीन नवीन आयडिया असतील, म्हणजेच खास करून कंबळीकडे तर आयडिया असणारच आहे, त्याच्यामुळे कंबळीला कामाची ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपल्या कंपनीमध्ये आपण जॉब देऊ शकतो। त्याच्यानंतर कंबळी तुला खुशाल पाहता येईल, कंबळी आणि तुझी सारखी भेट देखील होईल, त्याच्यामुळे तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाही। तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर ऋषीला प्रचंड आनंद होतो। ऋषी म्हणतो की ठीक आहे, आपण उद्याच कॉलेजमध्ये जाऊया आणि त्या ठिकाणी आपण कॉम्पिटिशन ठेवूया। तर आता दुसरीकडे मित्रांनो, आता कंबळीच्या परीक्षेचा निकाल लागणार असतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कामिनीला वाटत असतं की अनिका टॉप करेल, तर दुसरीकडे अनिकाला माहीत असतं की तिने पेपर देखील फोडलेले आहेत, कॉफी देखील केलेली आहे, त्याच्यामुळे तीच पहिली येईल। तर हा सगळा त्यांच्या अनिकाच्या स्वप्नांवरती पाणी ओतणार आहे आपली कंबळी, कारण की परीक्षेमध्ये आपली कंबळी पहिला नंबर काढते आणि हा कंबळीचा पहिला नंबर पाहून तर सगळ्यांना प्रचंड आनंदच होतो, पण कंबळीला मात्र प्रमाणापेक्षा जास्त आनंद होतो, कारण की कंबळीला वाटतं की आता ती स्कॉलरशिप देखील तिला भेटेल आणि त्याच्यापेक्षा देखील महत्त्वाची गोष्ट ही असते की कंबळीने आत्तापर्यंत केलेल्या तिच्या प्रयत्नाला फायनली यश आलेलं असतं। तर ऋषी म्हणतो की आता कंबळीच्या याच सगळ्या प्रयत्नाला आपण सगळ्यात महत्त्वाची बाब हे देऊया की कंबळीला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन येऊया। त्यासाठी मात्र ऋषी आता सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन कॉलेजमध्ये ठेवायचं ठरवतो आणि त्याच्या मदतीला सायबा देखील असतो। तर दुसरीकडे आता अनिकाला देखील वाटतं की मी परीक्षेमध्ये पहिला नंबर काढू शकले नाही म्हणून काय झालं, पण आता अन्नपूर्णा आजींसाठी आणि तुम्हाला माहितीच आहे की नयनतारासाठी आता म्हणते की मला नयनतारासमोर आंटीसमोर इम्प्रेशन पाडायचं असेल तर मला आता उद्या असं काहीतरी स्पीच द्यायला पाहिजे जेणेकरून माझं स्पीच ऐकून ऋषी मला त्याच्या कंपनीमध्ये ऑपॉर्च्युनिटी देईल। तर हे सगळं प्रकार आता कंबळी आणि आता अनिकामध्ये खूप जोरदार असं लागणार आहे। तर आता अनिका आणि कंबळी दोघीजण देखील स्पीच देतात, पण त्यामध्ये आपली कंबळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या महाराजांचा आशीर्वाद घेऊन कंबळी त्या स्पीचला सुरुवात करते आणि त्यावेळेस मात्र कंबळीचा विजय निश्चित असतो, हे तुम्हाला माहीतच आहे। पण बिचाऱ्या कंबळीला माहीत नसते की तिच्यासोबत आता पुढे अशा काय गोष्टी घडतील की तिने स्वप्नात पण कधी विचार केला नसेल। तर दुसरीकडे मित्रांनो, आता ह्या कामिनीला कंबळीच्या गावाचा पत्ता सापडलेला असतो, तर कामिनी आता कंबळीच्या गावाकडे निघण्यास सुरुवात केलेली असते। तर कामिनी ठरवते की काही जरी झालं तरी मी आता कंबळीच्या घरी जाऊन कंबळीच्या आईला तर पहिलं हुडकून काढेल आणि पहिला माझ्या मनात जो डाऊट येतोय तो पहिला क्लिअर करेल, म्हणजेच कामिनीचं जे काय म्हणणं असतं ते आता तिचं फिक्स झालेलं असतं। तर कामिनीने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी मला कंबळीच्या गावापर्यंत पोहोचलंच पाहिजे। तर कामिनी फायनली कंबळीच्या गावात पाऊल ठेवते। दुसरीकडे कंबळी आणि कंबळीची सिलेक्शन आता ऋषीसोबत तर नक्कीच होतं आणि या सगळ्या गोष्टी पाहून मात्र नयनताराला धक्का बसतो। नयनतारा म्हणते की कंबळी जर ऋषीच्या ऑफिसमध्ये गेली तर माझा एवढ्या प्लॅनिंगचा फायदा काय होईल, कारण की कंबळी आणि ऋषीला एकत्र येऊन न देण्याचे प्रयत्न फक्त आपले नयनताराच करत असते। त्यासाठी नयनताराने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी कंबळी आणि ऋषी एकत्र आले नाही पाहिजे। पण आता फायनली ऋषीच्या ह्या युक्तीमुळे आणि कंबळीच्या डोक्यात आयडिया असतात, त्याच्यामुळे ऋषी ठरवतो की यामुळे आपल्या कंपनीलाच फायदा होईल आई, त्याच्यामुळे आपण कंबळीला आपल्या ऑफिसमध्ये घेऊया। तर ऋषीच्या डोक्यात ही युक्ती आलेली असते, ती फक्त आणि फक्त कंबळीच्यावरती त्याचं प्रेम असतं म्हणून नाही, तर कंबळीकडे खरंच टॅलेंट आहे। त्याच्यामुळे ऋषीला वाटतं की कंबळीने आपल्या ऑफिसमध्ये येऊन तिच्या मनामध्ये ज्या ज्या आयडिया आहेत त्या सगळ्यावरती जर आपण काम केलं तर याचा फायदा आपल्याला पण होईल आणि कंबळीला पण तिच्या भविष्यासाठी फायदा होऊ शकतो। तर आता नयनताराचा ह्या गोष्टीला पूर्णपणे विरोध असतो, पण आता तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल की कंबळी आणि ऋषी अजूनच जवळ येण्यासाठी त्यांच्यासाठी हा एकमेव रस्ता असतो। तर मित्रांनो, आता फायनली गोष्ट येते ती म्हणजे अन्नपूर्णा आजी आपल्या कंबळीची माफी मागण्याची, कारण की राजांनी एवढं सगळं सांगितलेलं
असतं की यामध्ये कमळीची काहीच चूक नाही आई, त्याच्यामुळे आपण तिला माफ केलं पाहिजे, कारण की तिने हे सगळं आपल्यासाठी केलं, माझ्या सांगण्यावरून केलं, पण तिने तुझं मन दुखवण्याचा कधीच प्रयत्न केला नव्हता. त्याच्यामुळे तिने आपली एवढी काळजी घेतली, तर या सगळ्याचा बदला म्हणून तरी तू तिची माफी मागावी आणि तिला माफ करून टाकावं. तर हे सगळं आता अन्नपूर्णा आजींना पटतं आणि कमळी आता परीक्षेमध्ये पहिली येते. त्याच्यामुळे अन्नपूर्णा आजींचा डोक्यातील आणि मनातील सगळा काही राग आता कमळीबाबतचा निघून जातो आणि अन्नपूर्णा आजी पुढे आपल्या कमळीची माफी मागताना पण तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तर दुसरीकडे मात्र आता कामिनी फायनली कमळीच्या गावात पोहोचलेली असते आणि कामिनीला पाहून मात्र आपल्या गौरीला टेन्शनच येतं, कारण की ही बाई इथपर्यंत आली कशाला हे पाहून तिला काहीच समजत नसतं. तर आता दुसरीकडे कमळी आणि निंगी गावाकडे जायला निघालेलेच असतात, पण तेवढ्यात मात्र बंड्या परत जाऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की प्लीज तुम्ही गावाकडे जाऊ नका, तुम्ही जर गावाकडे गेला तर तुम्हाला परत तिथून इथे रिटर्न येणं तुमची खूप दगदग होईल आणि कमळे आत्ताच तू परीक्षेमध्ये पहिला नंबर काढलाय, त्याच्यामुळे तू तिकडे जायचं सोडून इकडे काहीतरी कामधंदा कर, आता तुला सुट्टी आहे ना, तर तेवढेच पैसे तुला 4 उपयोगी येतील आणि तुला मदतच होईल. त्याच्यानंतर तुला अशी धावपळ करायची कुठे गरज लागणार नाही. आणि बंड्याची ही सगळी विचारसरणी चाललेली असते फक्त आणि फक्त कमळीला आबांचं सत्य समजू नये म्हणून. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आबांचा मृत्यू होऊन खूप दिवस झाले असतील, पण मात्र कमळीला आपल्या याबाबत काडीची खबर नसते. त्याच्यामुळे बंड्या म्हणत असतो की कमळीने जर हे सगळं केलं तर मात्र यामध्ये कमळीचाच फायदा आहे आणि त्याच्यामुळे कमळीला त्रास देखील होणार नाही. तर आता ऋषी सर देखील मात्र कमळीला थांबवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण मित्रांनो, फायनली आता जर आपली कमळी गावाकडे पोहोचली तर सगळ्यात भयानक गोष्ट अशी घडेल की कामिनीला हे सगळे प्रकार समजेल की कमळी म्हणजेच खरी गौरीची मुलगी आहे आणि त्याच्यानंतर तर काय होणार आहे तुम्हाला माहितीच आहे. तर अन्नपूर्णा आजी आता त्यांच्या घरामध्ये एक छोटीशी पूजा करायचं ठरवते आणि उपवास देखील करायचं ठरवते, कारण की तिला वाटत असते की तुटलेली नाती परत जोडण्यासाठी हे सगळं करणं गरजेचंच असेल. तर आता अन्नपूर्णा आजींच्या या युक्तीमुळे म्हणजेच एका उपवासामुळे आता सगळ्यात भयंकर गोष्ट ही घडणार आहे की अन्नपूर्णा आजींसमोर आपल्या कमळीचं खरं रूप येणार आहे. म्हणजेच तिला समजणार आहे की कमळी म्हणजे दुसरी तिसरी कोणाचीही मुलगी नसून ती खरंच राजेंची मुलगी आहे. तर दुसरीकडे कामिनीच्या डोक्यामध्ये जो डाऊट होता की गौरीचीच मुलगी कमळी आहे, गौरीचीच मुलगी कमळी आहे, याबाबत मात्र आता कामिनीला भयंकर असा पुरावा सापडल्याच्या नंतर कामिनीकडे एकच ऑप्शन उरलेला असतो, तो म्हणजे आता काही केलं तरी ह्या दोघींना संपवायचं. कारण की कामिनी म्हणते की यांचं सत्य जर राजन आणि त्या म्हातारीपर्यंत पोहोचलं तर त्याच्यानंतर प्रॉपर्टीतला हिस्सा काय मला कवडी पण भेटणार नाही. त्याच्यामुळे मला लवकरात लवकर युक्ती लावली पाहिजे आणि यांना एकमेकांपासून दूर करणं हाच माझा एकमेव पर्याय आहे आणि हे मला साध्य करावंच लागेल. तर पुढे मित्रांनो आता फायनली भयंकर गोष्ट अशी घडते की आता आपली कमळी ऋषीच्या ऑफिसमध्ये जाताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल आणि ऋषी आणि कमळी या दोघांच्या प्रेमाला सुरुवात पण तिथूनच होणार आहे आणि हा सगळा प्रकार पाहून नयनताराला प्रचंड त्रास होणार आहे. तर पुढे फायनली राजांसमोर देखील हे सत्य उघडकीस येतं की आतापर्यंत त्याने कमळीला खोटी मुलगी स्वतःची मानली होती ना, तर तीच खरं त्याची मुलगी असती. या गोष्टीचा देखील आता राजांसमोर देखील सगळा उघडकीस पर्दाफाश येणार आहे, कारण की राजनला बिचाऱ्या आतापर्यंत माहितीच नव्हतं की कमळी खरंच त्याची मुलगी असेल म्हणून. आणि पुढे आता राजन आणि गौरीची भेट होताना पण तुम्हाला पाहायला भेटेल, पण ही कामिनी चक्क आता आपल्या गौरीला आणि कमळीला संपवण्याचा प्लॅनिंग बनवत असते, कारण की तिला माहीत असतं की जर ह्यांना संपवलं तरच माझा फायदा आहे, नाहीतर ह्यांना जर नाही संपवलं तर माझा काहीच उपयोग होणार नाही आहे. कारण की काही करून मला यांना संपवणं गरजेचं आहे आणि मी काही जरी झालं तरी कमळीला आणि सोबतच त्या गौरीला संपवेलच. तर पुढे हेच पाहायला आपल्याला रंजक ठरेल की एकीकडे आता अन्नपूर्णा आजींना हे सत्य समजल्यावरती कमळी तिचीच खरी नातं आहे, त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी कमळीला परत घेऊन त्या महाजनांच्या घरात येईल का, तर आपली गौरी ह्या कामिनीचं थोबाड रंगवू शकते का, तर राजांना सत्य समजेल की तोच खरा कमळीचा बाप आहे, त्यावेळेस मात्र राजांचा आनंद तर गगनात मावणारच नाही. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.